आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब, सन्माननीय श्री भगीरथ शिंदे साहेब, आदरणीय श्री अनिल पाटील साहेब, व्यासपीठावर बसलेली बाकीची सगळी सन्माननीय मंडळी, विश्वासराव देशमुख आहेत, आमचे प्रभाकरराव देशमुख आहेत ज्यांच्याकडे मी परवा दहीवडीला जाऊन आलो, आमचे कुलगुरू आहेत, पवार साहेब आहेत, बाकीची सगळी आमची मंडळी, मेनकुदळे आहेत ज्यांनी मला इथल्या कार्यक्रमाला आधी बोलावलं होतं आणि समोर या कार्यक्रमासाठी आवर्जून येऊन बसलेले आहेत. सन्माननीय प्राचार्य, माझे मार्गदर्शक यशवंतराव पाटणे सर आवर्जून समोर येऊन बसलेले आहेत आणि सर्व शाखांमधले पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, संस्था, शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी मित्र हो, आजचा हा कार्यक्रम थोडा वेगळा असल्यामुळं नेहमीचं फरडं भाषण मी करणार नाही. हवं तर हे माझं लिहून आणलेलं भाषण वाचून झाल्यावर वाटलं तर काही कविता मी तुमच्यासाठी सादर करील. पण आजचा कार्यक्रम अकॅडमिक स्वरूपाचा आहे तेव्हा आपण नीट बोललो पाहिजे, सगळे मुद्दे नीट आले पाहिजेत, काही विसरून राहू नये, बिनकामाचं काही येऊ नये म्हणून भाषण लिहून आणले मी आणि ते भाषण वाचून दाखवणार आहे, कारण काही मुद्दे सुटू नयेत. आणि अर्थातच हे 10-15 मिनिटाचं लिखित भाषण आहे आणि त्यानंतर मग पाठीमागचे विद्यार्थी आणि मी आहे, तुम्ही इथं नाहीत असं मी गृहीत धरणार आहे. त्याच्यानंतर जे आहे ते मित्र हो, रयत शिक्षण संस्थेचं मोठेपण मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण तरीही रयत शिक्षण संस्थेचं मोठेपण सांगणाऱ्या 2 घटना मला इथं सुरुवातीला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. त्यातली एक आहे यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भातली आणि दुसरी आहे कर्मवीरांचे चरित्र लेखक डॉक्टर अंजिलवेल मॅथ्यू यांनी सांगितलेली. यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, त्याच दरम्यान ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षही झाले. या राज्याचं मुख्यमंत्रीपण आणि रयतचं अध्यक्षपद या दोन्हीची तुलना नकळतपणे यशवंतरावांच्या मनात आली आणि त्यांनी सांगितलं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो यापेक्षा रयतचा अध्यक्ष झालो याचा आनंद मला जास्त आहे. मला वाटतं रयतचं मोठेपण सांगण्यासाठी आणखी काही उदाहरण द्यायची गरज नाही, पण तरीही अंजिलवेल मॅथ्यू यांनी जे कर्मवीरांचं चरित्र लिहिलंय, जे तुम्ही प्रकाशित केलेलं आहे रयत शिक्षण संस्थेनं, त्या लेखकाचं एक मत आहे आणि तेही फार महत्त्वाचं आहे, ते आपण ऐकलं पाहिजे. त्यांनी ते ख्रिश्चन असल्यामुळं त्यांनी केलेल्या एका विधानाला फार महत्त्व आहे. मॅथ्यू असं म्हणतात की सामाजिक सेवा कार्यासाठी ख्रिस्ती मिशन, ख्रिस्ती धर्मपीठे जगभर प्रसिद्ध आहेत. सामाजिक सेवा कार्यासाठी ख्रिस्ती मिशन आणि ख्रिस्ती धर्मपीठे जगभर प्रसिद्ध आहेत, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही ख्रिस्ती पुरुषाने वा स्त्रीने जे कार्य कधीही केलेले नाही ते कार्य कर्मवीरांनी करून दाखवलेले आहे. म्हणजे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाच्या परिप्रेक्षामध्ये रयत किती महत्त्वाची आहे ते सांगतोय आणि दुसरा एक इंग्रजी लेखक जागतिक परिप्रेक्षामध्ये कर्मवीर आणि रयत शिक्षण संस्था किती मोठी आहे ते सांगतोय. ही 2 उदाहरणं मुद्दाम सुरुवातीला मी सांगितली. स्थापनेपासून आतापर्यंत 106 वर्ष शिक्षणाला धर्म मानणारी आणि शिक्षणाचा बाजार न होऊ देणारी ही महाराष्ट्रातली एकमेव शिक्षण संस्था आहे. 3 वर्षापूर्वी हे जगजाहीर झालं तसं आम्हाला ते आधीच माहीत होतं. पवित्र पोर्टल मार्फत 5 शिक्षक संस्थेकडे पाठवून 1 निवडायला सांगून पवित्र पोर्टलनेही शिक्षणाचा बाजार करण्याची अपवित्र संधी उपलब्ध करून दिली. तेव्हा आपले पावित्र्य राखत महाराष्ट्रातून एकमेव शिक्षण संस्था पुढं आली, जिनं सांगितलं मेरिटनुसार आम्हाला शिक्षक पाठवावेत, 5 पैकी 1 निवडण्यात आम्हाला कोणताही रस नाही. तेव्हा आमच्यासारख्या रयत शिक्षण संस्थेपासून दूरस्थ असणाऱ्या माणसांना
या संस्थेविषयी आपण जे ऐकतो ते खरं आहे, ही ती बातमी तेव्हा लोकसत्तेनं ठळकपणे महाराष्ट्र टाइम्समध्ये छापली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, की एकमेव शिक्षण संस्था पुढं आली जिनं सांगितलं की आम्हाला 5 नको, मेरिटनुसार एकच शिक्षक पाठवा. स्थापनेनंतर शतक ओलांडलं तरी अजूनही संस्था चालकांच्या मूळ उद्देशानुसार चालणारी सध्या तरी महाराष्ट्रातली ही एक अपवादात्मक संस्था म्हणावी लागेल. कर्मवीर ज्यांना गुरु मानत त्या दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या नावाने सांगलीत सुरू झालेल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनेही याच वर्षी अमृत महोत्सवी वर्ष गाठलेलं आहे. आणि त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाला देखील पाहुणा म्हणून 2 महिन्यापूर्वीच मी जाऊन आलेलो आहे. नुकते त्यांच्या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला मी जाऊन आलो. रयत शिक्षण संस्थेचा आदर्श आणि अण्णासाहेब लठ्ठे यांची ध्येय धोरणे समोर ठेवून तीही एक संस्था अशीच सन्मार्गाने चाललेली आहे. कर्मवीर असतानाही आणि कर्मवीरांनंतरही या संस्थेचं नेतृत्व फार मोठ्या आणि योग्य माणसांनी केलं. आता तर आपल्या संस्थेत देशाला विकासाची दृष्टी असलेली अकॅडमिक स्वरूपाचे आदर्श निर्माण करणारी माणसं मिळालेली आहेत. ती नक्कीच संस्था शिखरावर नेतील याची मला खात्री आहे. याची चुणूक मी परवाच निढळमधल्या तुमच्या हनुमान हायस्कूलमध्ये अनुभवलेली आहे. चंद्रकांत दळवी साहेबांनी निश्चय केलेला आहे की तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा घडवायच्या आहेत. तसे झाले तर कर्मवीर भाऊराव पाटुलेही वरून तुम्हा सर्वांना शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाहीत. इंग्रजी राजवटीच्या पहिल्या धक्क्यातून सावरताना महाराष्ट्राच्या नागरी भागात न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे संस्थात्मक काम उभं करून शिक्षण प्रसार केला, तेच शैक्षणिक काम ग्रामीण भागाच्या संदर्भामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलं. फुले, शाहू आणि शिंदे यांच्या ग्रामीण चळवळीचा पुढचा सर्वंकष म्होरक्या म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. समाज, शिक्षण, संस्कृती, अर्थकारण या सर्वच क्षेत्रामध्ये भाऊरावांनी लक्ष घातलं आणि धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शनही केलं. प्रत्येक घटकाला समजून घेऊन योग्य भूमिका घेण्याचं धनंजयराव गाडगीळ यांचं औदार्यपूर्ण काम महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या नावानं एक सन्मान तुम्ही दिला हे यादीत पाहिलं मी, ते फार मला महत्त्वाचं वाटलं. नागरी भागात जन्माला येऊनही या माणसानं कर्मवीरांना ग्रामीण भागात शिक्षण रुजवण्यासाठी आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे यांना ग्रामीण भागात सहकार रुजवण्यासाठी शासकीय पातळीवरून आणि वैयक्तिक पातळीवरून फार मोठं सहकार्य केलेलं आहे. या माणसाचं ऋण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, धनंजयराव गाडगिळांचं. भाऊरावांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळीहून तिसरा मार्ग निवडला. ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या नाहीत, त्यांना मदत मागायची नाही, पण त्यांच्यापैकी कोण मदतीला पुढं आला तर ते सन्मानानं स्वीकारायचं, नाहीतर बहुजनांच्या मदतीला आपले कार्य पुढे न्यायचे. ब्राह्मणेतर ब्राह्मणाला विरोध करत होते, पण अस्पृश्यांना पोटाशी धरत नव्हते. भाऊरावांनी मात्र तो ब्राह्मणेतरांचा दोष टाळून संस्थेमध्ये आपले उपक्रम सुरू केले. महर्षी शिंदे ही त्यांची प्रेरणा होती, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनाही भाऊराव यांच्याविषयी आदर वाटत होता. राजर्षी शाहूंनी सर्व जातीची वसतिगृहे वेगवेगळी केली, कारण त्यांच्या काळात विविध जातींची मुलं एकत्रित राहायला तयारच नव्हती. त्यामुळे सर्व जातींची स्वतंत्र वसतिगृहे करावी असा विचार शाहूंना करावा लागला. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी फक्त अस्पृश्यांसाठी वसतिगृहे केली. आयुष्यभर त्यांच्यासाठी ते झटले. हे दोघेही कर्मवीरांचे आदर्श होते, पण आपल्या आदर्शाचा आदर्श घेताना भाऊरावांनी ते आदर्श दुरुस्त करून घेतले. त्यांना सर्व जाती धर्माच्या निराधार व गरीब मुलांसाठी एकत्रित वसतिगृह निर्माण करून सर्वांच्या सहशिक्षणाचा, सहवासाचा, सहविचाराचा जो प्रयोग केला तो पुढच्या महाराष्ट्रासाठी दिशादर्शक होता. म्हणून त्या दिवशी दहीवडीला बोलताना सुद्धा मी सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या तिघांना आदर्श मानला त्या तिघांच्या मधले दोष टाळून कर्मवीर पुढे गेले आणि जे तिघं त्यांच्या समकालीन होते त्या समकालीनांना साथ घेऊन, म्हणजे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा, आणि आधीच्या पिढीमधले महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि राजर्षी शाहू महाराज, या 6 जणांच्या मधलं जे सत्व होतं
ते एकाच माणसात सामावलेलं होतं आणि तो माणूस होता कर्मवीर भाऊराव पाटील. या एका महापुरुषामध्ये 6 महापुरुषांची सत्व साठलेली होती. हा एवढा मोठा माणूस हा किती साधा होता आणि किती साधेपणानं वागत होता याचा किस्सा रात्री मला एक ऐकायला मिळाला. आमच्या यशवंतराव पाटणेंच्याकडे काल मुक्कामाला मी थांबलो होतो, सांगितलं, कारण 2 दिवस आधीच मी आलो साताऱ्यात, तुम्हाला कसा त्रास द्यायचा म्हणून म्हटलं आपल्या मित्राच्या घरी थांबावं, म्हणून पाटणे सरांच्या शेतातल्या बंगल्यावर थांबलो. पाटणे सरांचे वडील जे आता 90मध्ये आहेत ते कर्मवीरांच्या काळामध्ये त्यांचे सहकारी होते. आमच्या अनिल पाटील सरांना माहीत आहे. त्यांनी फार सुंदर कर्मवीरांचं छोटंसं चरित्र लिहिलं होतं आणि अनिल पाटलांनी ते स्वस्तात स्वस्त कसं देता येईल ते सगळ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये हे फार पूर्वी म्हणजे 40-45 वर्षापूर्वी दिलेलं होतं. त्या छोट्याशा ग्रंथाच्या ब्लर्बवर पाठीमागं संभाजीराव पाटणेंनी कर्मवीरांचं एक पत्र छापले. साधं पोस्ट कार्ड आहे, पण ही मोठी एवढी माणसं एवढा संस्थेचा कारभार सांभाळताना साध्या साध्या गोष्टी कशा लक्षात ठेवत होती. वाईला जेव्हा कर्मवीर जायचे तेव्हा वाईला गेल्यानंतर कर्मवीरांना ताक आवडतं म्हणून संभाजीराव पाटणे लहान होते तेव्हा, फार मोठे नव्हते. संभाजीराव पाटणे तांब्याभर ताक घेऊन कर्मवीरांच्याकडे दररोज जायचे जोपर्यंत वाईला ते मुक्कामी आहेत तोपर्यंत. आणि एक दिवस कर्मवीर अचानक निघून गेले. जाताना त्यांच्या लक्षात आलं की त्या मुलाचा ताकाचा तांब्या राहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्या मुलाला पत्र लिहिलं की बाळा, तुझा ताकाचा तांब्या मी ज्या बंगल्यावर थांबलो होतो त्या मालकाकडे ठेवलेला आहे, तू त्यांच्याकडे येऊन घेऊन तो तांब्या घेऊन जा. म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टी, जो माणूस राष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी सोबत बसत होता तो माणूस छोट्या छोट्या माणसांनी दिलेल्या ताकाची पण आठवण ठेवत होता. हे कर्मवीरांचं मोठेपण. म्हणून मोठ्या माणसांचं मोठेपण छोट्या छोट्या घटनांमधून आपल्या लक्षात येतं. ती संभाजीराव पाटणे यांनी सांगितलेली घटना मला इथं आवर्जून सांगावीची वाटली. भाऊराव जैन असले तरी त्यांनी सुरुवातीपासून समतेचं तत्व पाळलेलं होतं. सोवळे ओवळे नाकारले, त्यासाठी त्यांना जैन वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यांना आपले गुरु मानलं, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ज्यांच्या नावावर आहे, त्या लठ्ठ्यांनी यांना वसतिगृहातून काढून टाकलं की हा काहीच ऐकत नाहीये, कुठलंच सोवळं पाळत नाहीये. जेवायला सोवळं पाळून बसायचं तर हा कधीच सोवळं नेसत नाही. सोवळं नेस म्हणलं तर तो सांगतो की सोवळी घाण आहेत, त्याच्यापेक्षा माझं धोतर चांगलं आहे आणि अशी आमची चेष्टा करतो. त्याच्यामुळं म्हटलं याला काढून टाका. काढून टाकलं, पण कर्मवीरांना तो माणूस किती चांगला आहे, त्याने आयुष्यभर त्या माणसाला गुरु मानलं. वसतिगृहातून काढून टाकलेलं होतं. आईनेही त्यांना त्याच कारणासाठी घराबाहेर काढलेलं होतं. पण भाऊरावांनी दलितांना जवळ करणे सोडले नाही. म्हणून गाडगेबाबांनी बंडू मुकादम यांना सांगून भाऊरावांना शाळेसाठी पैसे द्यायला लावले. तो सगळा किस्सा तुम्हाला माहीत असल्यामुळे मी सांगत बसत नाही. गाडगेबाबांचं विधान तुमच्या त्या कार्यालयात पाहिलं मी, गाडगेबाबांच्या फोटोसह लावलेलं, की किती बाबांना या कर्मवीरांच्या विषयी आदर होता. तो पंढरपूरच्या चोखामेळा वसतिगृहाचे सल्लागार म्हणूनही गाडगेबाबांनी भाऊरावांना घेतलेलं होतं. कुणी शिवरायांचं नाव घेतलं, कुणी शिवरायांचा धर्म घेतला, पण भाऊरावांनी शिवरायांचं केवळ कर्म घेतलं. म्हणून या शिक्षण संस्थेचे नाव त्यांनी रयत शिक्षण संस्था असं ठेवलं. हे कधीही कुणाच्याही डोक्यात आलं नव्हतं. रयत हा शिवाजी महाराजांचा जीव की प्राण. नुसता रयत हा शब्द उच्चारला तरी अख्खी शिवशाही आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, इतकी त्या शब्दामध्ये ताकद आहे. ती ताकद भाऊरावांनी ओळखली. त्या रयतेसाठीच आपण काम केलं पाहिजे म्हणून भाऊरावांनी रयत हे महाराष्ट्राची अस्मिता असलेलं नाव स्वीकारलं. नाहीतर त्यांना शिवाजी एज्युकेशन सोसायटी, छत्रपती एज्युकेशन सोसायटी किंवा फार फार तर महावीर एज्युकेशन सोसायटी अशी नावं घेता आली असती. पण भाऊरावांनी ते केलं नाही. यात भाऊरावांचा दृष्टेपणा दिसून येतो. शिवबांच्या राजधानीमध्ये शिवबांच्या विचाराची बैठक पक्की करणारी, शिवबांच्या राजधानीमध्ये शिवबांच्या विचारांची बैठक पक्की करणारी खरी गादी कर्मवीरांनी निर्माण केलेली आहे आणि तिचे आपण सेवक आहोत. हा आपला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. कर्मवीरांनी महाराष्ट्राला आणखी एक धडा घालून दिला, तो म्हणजे शिक्षणाच्या कामात गावकरी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहभागी करून घ्यायचं. गावकऱ्यांकडून त्यांनी जागा घेतल्या, कर्मचाऱ्यांकडून त्यांनी त्याग घेतला आणि विद्यार्थ्यांकडून त्यांनी श्रम घेतले. शिक्षणाच्या श्रमाची जोड असली पाहिजे या प्राचीन शिक्षण पद्धतीला भाऊरावांनी पुनरुज्जीवित केलं. जणू इंग्रज शिक्षण व्यवस्थेला देशज पद्धतीनं शिकवलेला हा धडा होता. त्यामुळे नव्या जुन्यांमधल्या चांगल्याचा समन्वय भाऊरावांनी आपल्या शिक्षण कसा केला, शिक्षण संस्थेत कसा केला ते आपणाला पाहून येतं.
आता थोडंसं भाऊरावांच्या कर्मवीर या पदाविषयी. कर्मवीर या शब्दाची पद टिकून ठेवायची असेल तर कर्मवीर हे विशेषण अन्य कुणाच्या पाठीमागं लावण्यास खरं तर कायद्याने बंदी घालायला हवी. महात्मा फुले यांच्यानंतर एखादा महात्मा गांधी अपवाद असू शकतो, पण आज गावोगाव निर्माण होणारे कर्मवीर ही गोष्ट या पदाला लाज आणणारी आहे. एखाद्या क्रांतिसिंहाला फार फार तर एखादा क्रांती अग्रणी शोभून दिसेल, ती यादी त्यापुढे जायला लागली तर नको. एखाद्या लोकमान्यानंतर एखादा लोकनायक ठीक आहे, उद्या गावोगाव लोकनायक व्हायला लागले तर त्याला लोक कंटाळतील. एखाद्या लोकनेता ठीक आहे, पण ज्याच्या मागं लोकच नाही तोही लोकनेता म्हणून घेऊ लागला तर तो त्या पदाला लायक राहणार नाही. अशी सन्मानाची पदवी ही लोकांच्या मुखातून यायला हवी, तरच ती शोभते. ती जर चमच्यांच्या मुखातून येऊ लागली तर ती चमच्यांच्याच लायकीची राहते. त्यामुळे कर्मवीर एकच, तो म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, कारण ही पदवी लोकांच्या मुखातून आलेली आहे. कर्मवीरांच्या नंतर संस्थेच्या पुढच्या नेतृत्वांनी संस्था काळानुरूप घडवत नेली. जागतिक विद्यापीठांच्या स्पर्धेत संस्था टिकेल अशा अनेक उपक्रमांची सुरुवात या संस्थेत करण्यात आली. कौशल्याधारित शिक्षणासोबतच संस्थेने कितीतरी उपक्रम सुरू केलेले आहेत, ज्यांची आता यादीच आमच्या दळवी साहेबांनी आधुनिक काळातली, जी आधीच्या मी लिहिलेली होती यादी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इंग्रजी संभाषण वर्ग, कर्मवीर विद्या प्रबोधिनी, रयत विज्ञान परिषद, कला क्रीडा अकादमी, रयत संशोधन केंद्र, रयत शिक्षण पत्रिका, ज्या मासिकाचा तुम्ही उल्लेख केला, ती पत्रिका, रयत शिक्षण, असे उपक्रम सुरू करून काळानुरूप पुढे जाण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेनंतर काही नव्या कॉर्पोरेट शिक्षण संस्था निघाल्या. त्याही मी आतून आणि बाहेरून पाहुणा म्हणून जाऊन सगळ्या कॉर्पोरेट शिक्षण संस्था पाहिलेल्या आहेत. अशाही संस्थांची समाजाला गरज असावी असं त्या संस्थांना मिळालेल्या प्रतिसादावरून वाटतं. पण केवळ सामान्यांसाठी हे ध्येय धोरण ठेवून चालणारी रयत शिक्षण संस्था ही अपवादात्मक संस्था आहे. कॉर्पोरेट शिक्षण संस्थांमधील शिक्षण भयंकर महाग आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी अजूनही महाराष्ट्रात सर्वांना सुरक्षित वाटते ती एकमेव संस्था, तिचं नाव रयत शिक्षण संस्था. आम्ही तिसरीला असताना आम्हाला मराठीचं पाठ्यपुस्तक फार चांगलं होतं. तशी पाठ्यपुस्तकं आता का निघत नाहीत माहीत नाही. तेव्हा बहुधा शंकर पाटील हे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असावेत. त्यांना ग्रामीण भागाची सर्वच माहिती असल्यामुळे त्या तिसरीच्याच पाठ्यपुस्तकात आम्हाला कबीरावर धडा होता, महात्मा फुलेंवर धडा होता, छत्रपती शिवाजी महाराजावर धडा होता आणि कर्मवीर भाऊराव पाटलांवरही धडा होता. आम्हाला त्या पुस्तकामध्ये कर्मवीरराव भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्था यांचा परिचय करून देणारा मायेची पाखर नावाचा पाठ होता. तो फारच सुंदर होता. आम्हाला तो इतका आवडायचा की आम्ही उंच आवाजात कविता म्हणावी तसं तो पाठ वर्गामध्ये वाचून दाखवत असू. तेव्हा वाटायचं असा संस्था चालक, अशी शिक्षण संस्था आणि अशी शाळा आपल्या वाट्याला का आली नाही. तेव्हा या पाठाचा लेखक कोण, त्या वयात काही एवढं गांभीर्य असण्याचं कारण नव्हतं, पण मी तो लेखक लक्षात ठेवला होता. त्या लेखकाचं नाव होतं पांडुरंग चिमणाजी पाटील. या लेखकाचा फारसा कुणाला परिचय असण्याचं कारण नाही, कारण ते कुणीही प्रसिद्ध लेखक नाहीत. आणि मी त्या दिवशी दहिवडीला हे आवर्जून सांगितलं. प्रभाकरराव होते, ते कृषी खात्याचे सेक्रेटरी होते. इंग्रजाच्या काळामध्ये कृषी खात्याचे हे सेक्रेटरी होते पांडुरंग चिमणाजी पाटील. पण ते शाहू महाराजांचे त्यांच्या काळातले एक आवडते विद्यार्थी होते. मॅट्रिकला विभागात पहिले आलेले होते, म्हणून शाहू महाराजांनी पुढच्या शिक्षणासाठी त्यांना परदेशात पाठवलेलं होतं. ते परदेशातून कृषी खात्याचं शिक्षण घेऊन आलेले होते. इंग्रज राजवटीमध्ये कृषी खात्यात त्यांनी फार महत्त्वाचं काम केलेलं होतं. ते कोल्हापुरात शिकायला असताना त्यांनी दुरून का होईना कर्मवीरांना पाहिलेलं होतं. भाऊराव किर्लोस्करांच्या नांगरामध्ये प्रचारक झाले तेव्हा पांडुरंग चिमणाजी पाटील कृषी खात्यात अधिकारी होते. तिथे ते एकमेकांना पूरक कामे करत असत, भाऊराव आणि चिमणाजी पाटील. इंग्लंडमधला नांगर घोड्याचा उंचीचा असल्यामुळे भारतात चालणार नाही. महाराष्ट्रात बैल नांगर ओढतात, तेव्हा बैलांच्या उंचीचा नांगर तयार करावा
अशी सूचना पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी कर्मवीरांना सांगितली. कर्मवीरांनी ती सूचना किर्लोस्करांना सांगितली आणि नंतर आजचे जे लोखंडी नांगर आहेत बैलाच्या उंचीचे ते नांगर तयार करण्यात आले. असे हे दोघं जण एकमेकांना उद्योगाच्या काळात पूरक कामं करत होती. पुढं भाऊरावांनी जमीन नांगरायचा नांगर तयार करण्याऐवजी माणसांची मनं नांगरणारी शिक्षण संस्था काढली. तेव्हा पांडुरंग चिमणाजी पाटील त्या शिक्षण संस्थेचे हितचिंतक झाले. भाऊरावांना लाखाची थैली अर्पण करण्यात आली तेव्हा पांडुरंग चिमणाजी पाटलांनी एकट्याने 1000 रुपये त्यात टाकलेले होते. माझ्या आठवणी हे त्यांचं आत्मचरित्र फार सुंदर आहे. सध्या योगायोगाने त्याची दुसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. मौज प्रकाशनानं त्याची नवी आवृत्ती केलेली आहे. आपण सर्वांनी ते आवर्जून वाचलं पाहिजे. त्यात पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी कर्मवीरांच्या आठवणीवर एक प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे आणि कर्मवीराच्या कामाचं स्वरूप पहिल्यांदा समजून सांगितलेले. खूप जुनं पुस्तक आहे ते. त्यातलाच उतारा तिसरीच्या आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्हाला अभ्यासाला होता. त्यांनी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या एका भेटीचा अनुभव मायेची पाखर या पाठात लिहिलेला होता. पांडुरंग चिमणाजी पाटील एक दिवस संस्थेत मुक्कामी थांबतात आणि रात्रीच्या वेळी वसतिगृहात थंडीने कुडकुडणारा मातंग मुलाला उचलून कर्मवीर भाऊराव पाटील असे आपल्या कुशीत घेऊन झोपतात. आपल्या पांघरुणात त्याला घेतात. ते पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी त्या धड्यात लिहिलेलं होतं. ते आम्हाला इतकं आवडलेलं होतं, ते इतकं आमच्या काळजावर ठसलं होतं. म्हणून मला वाटते की असे पाठ आता पुन्हा अभ्यासक्रमात असायला पाहिजेत, म्हणजे चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जातील. ते आम्हाला तेव्हा फारच भारी वाटलं. ऋषीमुनींसारखी दाढी आणि जटा असलेल्या भाऊरावांचं एक रेखाटन त्या लेखासोबत होतं. ते मी माझ्या वहीत पेन्सिलनं काढून ठेवलं होतं. आमच्या गुरुजींना ते फार आवडलं होतं. ही शिक्षण संस्था आणि ती स्थापन करणारा हा दाढीधारी माणूस आपणाला कधी पाहायला मिळेल का, असं त्या वयात मला वाटलं होतं. पुढं मी लेखक कवी झालो. ही शिक्षण संस्था पाहण्याचा योग अनेकदा आला. 1989 साली माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याला साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. त्याच दरम्यान लक्ष्मण माने यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्यानं याच जागेत साताऱ्यात एक साहित्य संमेलन घेतलं होतं. तेव्हा कवी संमेलनात सहभागी कवी म्हणून त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा रयत शिक्षण संस्था मी पाहिली. पुढं साताऱ्यातल्या 33 वर्षापूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझी कविता गाजली आणि मी महाराष्ट्राचा कवी झालो. त्याच काळात इथले तुमच्या अनेक कर्मचारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असल्यामुळं रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा आणि कॉलेजच्या गॅदरिंगला त्यांनी मला बोलावलं. आपल्या शिक्षण संस्थेतल्या एका गायकवाड नावाच्या प्राध्यापिकेने ग्रामीण कवितेवर संशोधन करून PhD ही पदवी मिळवली होती. त्यातलं एक प्रकरण माझ्यावर होतं. पुढं महाडिक नावाच्या एका प्राध्यापिकेने रयत माऊलींचं चरित्र लिहिलं होतं. त्याचं प्रकाशनही माझ्या हस्ते या संस्थेत झालेलं होतं. नंतर मी काव्यवाचनाचे कार्यक्रम करत महाराष्ट्रभर फिरू लागलो. तेव्हा रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून गेलो. पंढरपूरपासून कोकणातल्या राजापूरपर्यंत मी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयात गेलो. संस्था मला जवळून पाहता आली. या इथल्या संस्थेत होणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक वितरणही एकदा माझ्या हस्ते झालं होतं. प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे यांनी तेव्हा आवर्जून मला बोलावलेलं होतं. अनिल पाटील संस्थेचे सचिव असताना एकदा छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनालाही पाहुणा म्हणून मी आलो होतो. तो कार्यक्रम मला अजूनही आठवतो. ND पाटील रयतचे कार्याध्यक्ष असताना तर त्यांच्यासोबत मी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणीही सांगण्यासारख्या आहेत. 3रीच्या वर्गात शिकत असताना ज्या मुलाला हुरहुर वाटली होती की असा माणूस आणि अशी संस्था आपल्या वाट्याला का आली नाही, पुढं ध्यास घेऊन ज्याने भाऊराव आणि त्यांची संस्था समजून घेतली, संस्थेतल्या अनेक शाखांमध्ये जो कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिला, त्याला आता संस्थेने आपल्या वर्धापन दिनाच्या शिखर कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलावलं. त्याच्या आयुष्यात इतका चांगला दिवस दुसरा कोणता असणार आहे. हे भाग्य माझ्या वाट्याला दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. मित्र हो, काही फोटो आपणाला फार आवडत असतात. आपल्या मनातून ते कधीच जात नाहीत. असाच एक फोटो फार लहानपणापासून माझ्या काळजात जाऊन बसलेला आहे. त्या एकाच फोटोमध्ये संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्रित आहेत. ही तीनही माणसं माझ्या काळजातली, माझा जीव की प्राण असलेली माणसं आहेत.
यातल्या दोघांवर मी फार पूर्वी कविता लिहिलेल्या होत्या. गाडगेबाबांवर तर माझ्या आयुष्याचा ध्यास होता. लहानपणी गाडगेबाबा होण्यासाठी मी घरातून पळून देखील गेलेलो होतो. गाडगेबाबांवर मी अनेक कविता लिहिल्या. बाबासाहेबांवरही मी 3-4 कविता लिहिल्या. 10 वर्षापूर्वी अशीच एक कविता मी कर्मवीरांवर पण लिहिलेली आहे. ती कविता मी शेवटी सादर करतो. कविता अशी आहे. कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ, या रयतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू, या रयतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू. शिवशाहूंचा दिव्य वारसा गांधींची प्रेरणा, शिवशाहूंचा दिव्य वारसा गांधींची प्रेरणा, बाबासाहेब डेबूजींच्या तुवा जाणिल्या खुणा, लावून या खांद्याला खांदा उभारिले तू बाहू, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ. युगायुगांचे स्वप्न फुल्यांचे भेदून चिरनिद्रा, दाविलेश तू भविष्य उज्ज्वल शूद्र अतिशूद्रा. युगायुगांचे स्वप्न फुल्यांचे भेदून चिरनिद्रा, दाविलेस तू भविष्य उज्ज्वल शूद्र अतिशूद्रा. ज्ञानाची मग पवित्र गंगा तिथे लागली वाहू, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ. रमला सीतू श्रमला सीतू श्रमिकांच्या उत्थानी, रमला सीतू श्रमला सीतू श्रमिकांच्या उत्थानी, लाथ मारुनी तुवा काढिले वैरानातून पाणी, लाथ मारुनी तुवा काढिले वैरानातून पाणी. चिंब जाहाली ओली ओली धरणी कोरड वाहू, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ. शिकली पोर कमवून काही राना माळातली, आग जाहली शांततयांच्या जीवन जाळातली. शिकली पोर कमवून काही राना माळातली, आग जाहली शांततयांच्या जीवन जाळातली. दिली प्रेरणा तूच तयांना जग हे कवेत घेऊ, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ. तुवा घातली सर्वांवरती मायेची पाखर, तुवा घातली सर्वांवरती मायेची पाखर, अन्नासोबत भरवलीस तू ज्ञानाची भाकर. तुवा घातली सर्वांवरती मायेची पाखर, अन्नासोबत भरवलीस तू ज्ञानाची भाकर. म्हणालास तू या सगळ्यांना एकीचे गीत गाऊ, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ, कर्मवीरा तू दाखवलेल्या वाटेवरुनी जाऊ. आता वाट बदलतो, कारण या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून जे बोलणं आवश्यक होतं ते मुद्दाम मी हे लिहून आणलं. तुम्ही सांगितलं की पाठीमागं पोरं आहेत, तर मग पोरांसाठी आता काही कविता घेतो आणि मग थांबतो. माझं ते फक्त पाणी द्या. पाठीमागं मुलं कोण कोण आहेत हात वर करा रे. मुलं कोण कोण आहेत, विद्यार्थी किती आहेत, बस एवढेच. ठीक आहे ठीक आहे, हात खाली करा. म्हणजे तुमची किती संख्या आहे ते माझ्या लक्षात यावं. खूप मोठी संख्या आहे, त्याच्यामुळं आता ह्यांना काही लक्षात घ्यायची गरज नाही. आता फक्त तुम्हाला लक्षात घेतो, इतका वेळ ह्यांना लक्षात घेतलं. तुम्ही कंटाळला नाहीत ना बाळांनो? नाही ना? एक आवाज आला हो. पण तुला आम्ही शोधणार नाही, शिक्षा करणार नाही, कारण ही कर्मवीराची संस्था आहे. हरकत नाही, कंटाळला तर प्रामाणिक बोलला हो म्हणून. तुमच्यापैकी जी मुलं महाविद्यालयात आहेत, PGला आहेत, त्या मुलांना ती 5वीला असताना माझी एक कविता होती. सध्या शाळेत जी मुलं आहेत त्यांना 3रीला माझी कविता आहे, दोस्त नावाची. माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. तर पोरं जरा मागे आहेत, आपल्या दहीवडीला समोर होती, त्याच्यामुळे ते माझ्याबरोबर सगळी कविता म्हणली, कारण त्या सगळ्यांना ती कविता पाठ होती. तर 5वीला जी कविता होती ती कविता ही मुलांना सगळ्या पाठ असायची. त्या कवितेपासून आपण सुरुवात करूयात.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी दळवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि मी आधी चरित्रातही वाचलेलं आहे की त्यांचा ट्रेस, त्यांचं केंद्र खेड्यातला माणूस होता, शहरातला माणूस नव्हे. या भाषणामध्ये पण मी सांगितलं की शहरातल्या माणसांसाठी कामं करणारे होते, रानडे होते, आगरकर होते, टिळक होते, ते महत्त्वाचं काम होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे होते. पण ग्रामीण भागातल्या माणसांसाठी कर्मवीरांनी काम केलं आणि कर्मवीरांचा आणि माझा केंद्रबिंदू एकच आहे हे दळवी साहेबांनी सांगितलं. तसं ही 5वीची कविता 21 वर्ष सलग अभ्यासात होती. दळवी साहेब 21 वर्ष, 21 वर्ष पुस्तक बदललं नाही का? 3 वेळा बदललं, पण ही कविता नाही बदलली. ही कविता नाही बदलली. पुन्हा पुन्हा ही कविता अभ्यासाला लागली. त्याचं कारण असं होतं की पाठ्यपुस्तक बदलणार असं समजलं की तुमच्या रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शिक्षक पाठ्यपुस्तक मंडळाला पत्र लिहायचे की सगळं पुस्तक बदललं तरी चालेल, कृपया ही कविता बदलू नका, आमच्या खेड्यातल्या पोरांना ही कविता फार फार आवडते. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा ही कविता अभ्यासक्रमाला लागली. 3 वेळा लागली, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा. त्याच्यामुळे 21 वर्ष ती कविता अभ्यासाला होती. पहिल्यांदा राम शेवाळकरांनी ती कविता अभ्यासक्रमाला लावली. राम शेवाळकरांना मी सहज विचारलं, पाटणे सर आपल्याला उत्सुकता असते, पहिल्यांदा कविता अभ्यासाला लागली, किती पोरं माझ्या कवितेचा अभ्यास करणार? शेवाळकर म्हणले, इंद्रजीत तू आता काळजी करू नकोस. माझी कविता 5वीला होती ना, आणि ते फार असं श्लेषात्मक बोलायचे. ते म्हणले तू आता काळजी करू नकोस, तुझी कविता महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेली आहे. म्हणजे ती शिकल्याशिवाय इथून पुढच्या पिढ्या आता जाणार नाहीत हे खरं ठरलं आणि 3-4 पिढ्यांना शिक्षणासाठी ती कविता पुन्हा पुन्हा अभ्यासक्रमाला लागली. मी शेवाळकरांना विचारलं, म्हणलं सर आकडा सांगा मला, किती मुलं या कवितेचा अभ्यास करतील? शेवाळकर म्हणाले, इंद्रजीत दरवर्षी 5वीच्या पुस्तकाची बालभारती 25 लाखाची एडिशन काढतं आणि 10 लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात. दरवर्षी 35 लाख मुलं तुझ्या कवितेचा अभ्यास करतील. 21 वर्ष कविता अभ्यासाला होती, म्हणजे 7,35,00,000 मुलांनी तिचा अभ्यास केला. आणि ती कविता प्रत्येक मुलांना पाठ असायची. फक्त त्या मुलांना नव्हे, ज्याला अभ्यास आला आहे त्याच्या लहान्या भावाला, त्याच्या मोठ्या बहिणीला, त्याच्या बापाला आणि कधी कधी त्याच्या आईला पण ती पाठ असायची. असा अनुभव मी घेतलेला आहे. फार मजेशीर अनुभव आहेत. एक अनुभव तुम्हाला मुद्दाम त्या कवितेचा सांगतो आणि मग ती कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. तुम्हाला बीड जिल्हा सगळ्यांना माहीत आहे. आता वेगळं त्याच्याविषयी काही सांगण्याची गरज नाही, पण मला वेगळं किस्सा सांगायचा आहे. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचा तालुका आहे, जुनं प्राचीन गाव आहे. त्या गावापासून पुढं 20 किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे घाट नांदूर. गावाचं नाव नांदूर आहे, पण घाटात असल्यामुळं घाट नांदूर. तिथं सोमेश्वर विद्यालय नावाची एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये गॅदरिंगला गेलो होतो 15-20 वर्षापूर्वी. कार्यक्रम संपल्यावर प्राचार्य फडसर म्हणाले, सर आमचं गाव फार छोटं आहे, इथं जेवायला चांगलं मिळत नाही, अंबाजोगाईला जाऊ, तुम्हाला जेवू घालू आणि पुढे जाऊयात. रात्रीची वेळ होती. 20 किलोमीटर तिथून अंबाजोगाई होतं. डोंगरातला रस्ता होता, किर्र अंधार होता. आम्ही 10 किलोमीटर पुढे आलो. पुढे अंबाजोगाई 10 किलोमीटर, मागं घाटनांदूर 10 किलोमीटर. आणि मलाच माझी कविता ऐकायला येऊ लागली. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप. या शिक्षकांना सगळ्यांना पाठ आहे, म्हणालेत माझ्यासोबत. मी आमच्या फडसरांना म्हटलं, फडसर मी तुमच्या गॅदरिंगला म्हणताना मोबाईलमध्ये तुम्ही टेप केली का? नुकतेच मोबाईल आले होते तेव्हा. ते म्हणाले, सर नाही. म्हटलं मग आवाज कुठून येतोय? ते म्हणले, सर आवाज बाहेरून येतोय. म्हणलं किर्र अंधारामध्ये भर डोंगरातून बाहेरून आवाज? माझी कविता महाराष्ट्रातल्या लेकरांना आवडत आहेच आहे, पण महाराष्ट्रातल्या भूतांना पण आवडेल का काय म्हटलं आता, कारण या जंगलामध्ये भूतांशिवाय कोण असणार आहे. ते म्हणाले, सर पण आवाज बाहेरून येतो. आम्ही गाडीच्या काचा खाली केल्या तर दूर एक मिनमिनता प्रकाश दिसत होता, तिथून आवाज येत होता. फडसरांना म्हटलं, फडसर तिथं एखादं गाव आहे का? ते म्हणाले, सर नाही, तो आदिवासी तांडा आहे. म्हटलं तिथं शाळा आहे का? म्हणाले, नाही सर, तिथली सगळी मुलं आमच्या सोमेश्वर विद्यालयात येतात. म्हटलं मग तिथं कविता कोण म्हणते? म्हटलं शाळा असेल तर गॅदरिंगमध्ये एखाद्या वेळेस मुलं म्हणतात, कोण कविता म्हणाले? म्हटलं सर काय अंदाज येत नाही कोण. म्हटलं गाडी जाते का आपली तिथपर्यंत? म्हणले, सर रस्ता चांगला नाही, पण प्रयत्न केला तर जाऊ शकते. म्हणून मग आम्ही गाडी नेली. मला जे दृश्य दिसलं
ते दृश्य पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. काय दृश्य होतं? आदिवासींचा विवाह समारंभ सुरू होता. हिरव्या हिरव्या पानांचा छान मांडव घातलेला होता. नवरदेव नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि हातामध्ये बॅटरीचा माईक घेऊन, त्या गावात लाईट नव्हती, करवली म्हणत होती, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. आदिवासी तांड्यावर लोकगीतासारखी आपली कविता कुणी लग्न समारंभात म्हणते. अंगावर माझ्या काटे उभे राहिले शहरून. मला खूप आनंद वाटला. माझ्यापेक्षा जास्त आनंद प्राचार्यांना वाटला. त्यांनी मनातल्या मनात एक गोष्ट ठरवली. हिची कविता म्हणणं झाली की आपण तिला जवळ बोलवूयात, तिला कवीचं नाव विचारूयात आणि मग आपण तिला सांगू की हेच ते कवी आहेत. त्यांनी तिला जवळ बोलवलं. ते म्हणाले, बाळा तू फार चांगली कविता म्हटलीस, तुला या कवितेचे कवी माहीत आहेत का? त्यांना वाटलं ती म्हणेल हो, इंद्रजित भालेराव. मग आपण तिला लगेच सांगू हेच आहेत इंद्रजित भालेराव. मग तिला किती आनंद होईल. पण असं घडलं नाही. त्यांनी प्रश्न विचारला, तुला बाळा या कवितेचे कवी माहीत आहेत का? त्या मुलीनं उलटा प्रश्न विचारला, कवी म्हणजे काय? कवी म्हणजे काय? ते म्हणले, तू 5वीला आहेस ना, तुझ्या अभ्यासक्रमात ही कविता आहे ना? ती म्हणाली, नाही मी 5वीला नाही, मी 3रीच्या वर्गात आहे. ते म्हणले, मग तुला 5वीची कविता कशी काय पाठ? ती म्हणाली, माझी ताई 5वीला होती पूर्वी, तिच्यासोबत मी रानात शेळ्या राखता राखता डोंगरात नाचू नाचू ती कविता म्हणायची. तिची ऐकू ऐकू मला पाठ झाली. माझा गळा चांगला असल्यामुळे लोक मला कविता म्हणतात. ज्या ताईनं 5वीला असताना ही कविता माझ्याकडून पाठ करून घेतली, त्याच ताईचा विवाह समारंभ सुरू आहे, तिला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्या ताईला मी विचारलं, ताई मी कोणतं गाणं म्हणू? त्या माझ्या ताईनं सांगितलं की ही कविता म्हण, म्हणून मी ही कविता म्हणायले. फडसरांना सांगितलं, तिला आता पुढचे प्रश्न विचारू नका सर. कार्यक्रम झालेला होता, मानधन मिळालेलं होतं. तेव्हा हजाराच्या नोटा चलनात होत्या. मोदी साहेब अजून आले नव्हते. 1000च्या नोटा बंद केलेल्या नव्हत्या. तर ती 1000ची एक नोट त्या पोरीच्या हातात दिली. मी डोक्यावरून हात फिरवला. म्हटलं, बाळा कविता म्हणालो नाही मी तिला, तू म्हटलेलं गाणं मला फार आवडलं, हे तुला बक्षीस. आणि आम्ही पुढे निघालो. फडसर अस्वस्थ झाले ना त्यांचं प्लॅन फिसकटल्यामुळं. ते म्हणाले, ईडी पोट्टी, बक्षीस घेती, कविता म्हणती आणि कवी म्हणजे काय माहीत नाही म्हणले. अस्वस्थ. म्हटलं, सर अस्वस्थ होऊ नका, तुम्हाला एक मी मुद्दाम कविता ऐकवतो. माझी नाही म्हटलं ती कविता, अमिताभ बच्चनच्या बापाची आहे म्हटलं. आणि अमिताभ बच्चननं म्हटलेली आहे. अमिताभ बच्चननी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांच्या अभिवाचनाची एक सीडी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये एक कविता आहे हरिवंशरायांची. त्या कवितेचा मराठी असे सांगतो मी. हरिवंशराय म्हणतात, मला फार मोठा कवी म्हणतात लोक. मला सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार मिळाला, मला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. या देशाचा पंतप्रधान जवाहर माझा वर्गमित्र आहे. मला फार मोठा म्हणतात कवी लोक, पण म्हणून मी मोठा नाही. मी स्वतःला तेव्हाच मोठा समजेल जेव्हा गंगा नदीच्या काठावर गुरं राखणारा एखादा मुलगा माझी कविता म्हणेल. तेव्हा मी स्वतःला मोठा कवी समजेल. असं हरिवंशराय बच्चनांचं स्वप्न होतं की गंगा नदीच्या काठावर गुरं राखणाऱ्या मुलाने आपली कविता म्हणावी. ते स्वप्न साकार झालं का नाही माहीत नाही. त्याच्याही पुढचं माझं स्वप्न साकार झालं होतं. आदिवासी तांड्यावर मुलगी कविता म्हणत होती. त्यांना म्हटलं, पहा बरं. ते म्हणाले, हो हो खरं आहे, पण ईडी पोट्टी कविता म्हणते आणि त्यांना कवी म्हणजे काय माहीत नाही. ते अस्वस्थ होते. म्हटलं, ह्यांची अस्वस्थता कशी घालवावं आता. आम्ही पुढं अंबाजोगाई जवळ आलो. गावाबाहेर चाणक्य नावाचं त्यांच्या मित्राचं हॉटेल होतं. तो मित्र म्हणाला, सर खाली नको, हे दारू पिदाडे लोक असतात, तुम्ही टेरेसवर बसा, आम्ही तुम्हाला वरी स्वयंपाक आणून देतो. मग आम्ही वर बसलो तर त्या गावातून पुन्हा पुन्हा आवाज येतोय, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. म्हटलं, ती पुन्हा पुन्हा का कविता म्हणते आहे फडसर? म्हणाले, ईडी पोट्टी, कवी माहीत नाही कविता म्हणते म्हणली पुन्हा पुन्हा. ते अस्वस्थच होते. म्हटलं, गावातल्या कुणाला फोन करून विचारा ना, ती हीच कविता पुन्हा पुन्हा का म्हणते आहे. मग त्यांनी गावातल्या कोणातरी मुलाला फोन केला. त्याला विचारलं, अरे बाळा, त्याच्या गावामध्ये ती मुलगी एकच गाणं पुन्हा पुन्हा का म्हणते आहे? तर त्या गावात आम्ही येऊन गेलो. त्या फोनवाल्या मुलाला माहीत नव्हतं. तो म्हणाला, साहेब या मुलीचं हे गाणं ऐकून त्या हायवेवरून कोणीतरी साहेब लोक गाडी घेऊन आमच्या तांड्यावर आले
त्यांना ही कविता एवढी आवडली की त्यांनी हिला 1000 रुपये बक्षीस दिलं म्हणाले. ती बातमी सगळ्या तांड्यावर झाली, सगळा तांडा गोळा झालाय म्हणले. आता सगळे लोक म्हणालेत 1000 रुपये बक्षीस, कोणती कविता म्हणली, म्हण बरं पुन्हा. 1000 रुपये बक्षीस, कोणती कविता म्हणली, म्हण बरं पुन्हा. म्हणून म्हणले ती पुन्हा पुन्हा कविता म्हणायली. थोडं सर म्हणाले येडी पोट्टी, कविता म्हणते आणि कवी माहीत नाही, पुन्हा पुन्हा कविता म्हणते. अस्वस्थ होते. मला शिंदे साहेब भीती वाटली की हे जेवतात का नाही नीट आता, तर यांचं एकदा अस्वस्थता घालू. ती अस्वस्थता घालवण्यासाठी त्यांना मी ND पाटलांचा एक किस्सा सांगितला, त्यांच्यासोबत घडलेला. ती माझी आणि ND पाटलांची पहिली भेट होती. त्यांना म्हटलं सर तुम्हाला ND पाटील माहीत आहेत? म्हणले हो. म्हटलं रयत शिक्षण संस्थेचे सध्या सेक्रेटरी आहेत? म्हणाले हो माहीत आहे मला. म्हटलं एकदा सहकार मंत्री होते? म्हणाले हो माहीत आहे मला. म्हटलं शेकापचे अध्यक्ष होते, शेतकऱ्यांची मोठी मोठी आंदोलनं केली? म्हटले सगळं मला माहीत आहे. म्हटलं माहीत आहेत ना तुम्हाला ND पाटील? म्हणाले हो. म्हटलं एकदा त्यांच्या इस्लामपूरच्या, रयतच्या नव्हे, त्यांची वेगळी संस्था इस्लामपूरला, पण कर्मवीर भाऊराव पाटील असंच नाव दिलेलं आहे त्यांनी त्या कॉलेजला. त्या कॉलेजच्या गॅदरिंगला मी गेलो होतो आणि पहिल्यांदा ND पाटील माझ्या कविता ऐकणार, कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत, याचा मला प्रचंड आनंद झालेला होता. म्हटलं आज आपल्या कवितेचं सार्थक झालं. ज्या माणसानं शेतकऱ्यांची एवढी आंदोलनं केली, शेतकरी कामगार पक्षाचा अध्यक्ष होता, त्या माणसासमोर आपणाला आज कविता म्हणता येतात. मला खूप आनंद झाला होता. मी ते पाटील, प्राचार्यांचं नाव आहे पाटीलच होतं तेव्हा, कर्मवीर भाऊराव पाटील इस्लामपूरच्या. मी कॅबिनमध्ये गेल्याच्या नंतर ND पाटील आधीच येऊन बसलेले होते. ते वेळेचे पक्के होते. साधा माणूस, तुमच्या रयत शिक्षण संस्था त्यांच्या नसानसात भिडलेली. गॅदरिंग संपल्याच्या नंतर पाहुण्याला जेव कुठं घातलं तर प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करायच्या टेबलवर, तिकडून ND पाटील, इकडून मी बसलो आणि समोर तो डबा ठेवून आम्ही जेवलो होतो. इतका साधा तो माणूस. पण पहिली भेट जेव्हा त्यांच्याकडे झाली माझी, प्राचार्यांनी परिचय करून दिला, हे आमचे संस्थेचे सेक्रेटरी ND पाटील. मी त्यांच्या पाया पडलो, मला आनंद वाटला. म्हटलं चला आपण पहिल्यांदा आपणाला संधी मिळते यांच्यासमोर कविता म्हणायची. प्राचार्यांनी माझा त्यांना परिचय करून दिला. ते म्हणाले हे आजच्या आपल्या गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे इंद्रजित भालेराव. ND पाटील म्हणाले काय करतात हे? ते म्हणाले हे कवी आहेत. म्हणजे कशावर कविता लिहितात? ते म्हणले शेतकऱ्यांवर कविता लिहितात. ND पाटील म्हणले काय आजकाल शेतकऱ्यांवर कविता लिहिणारे कवी मला आवडेनासे झालेत हो. म्हटले माझा सगळा फुगा फुटला ना. म्हटलं ज्यांच्या समोर आपणाला कविता म्हणायचा आनंद वाटत होता तो म्हणतो मला शेतकऱ्यांचे कवी आवडत नाहीत. म्हटलं काय झालं साहेब? ते म्हणाले काय झालं? म्हणाले मी अनेकदा शेतकऱ्यांच्या कवींच्या कविता ऐकल्या. म्हटल्या यांनी एकतर शेतकऱ्यांना शृंगाराचा विषय केलाय, नाहीतर विनोदाचा विषय केलाय. 250 वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूडमध्ये जो शेतकरी मांडला, तो शेतकरी कुणाच्या तरी कवितेत आज पाहायला मिळतो काय? हां, अलीकडे म्हणाले मला एक कविता जरा आवडू लागलेली आहे. म्हटलं कुठली कविता? तर त्यांनी मला ती कविता म्हणून दाखवली. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. प्राचार्यांनी ND पाटलांना ही सगळी कविता म्हणून दाखवू दिली आणि प्राचार्य म्हणाले ही कविता इंद्रजित भालेरावांनीच लिहिलेली आहे. आणि मग तो धिप्पाड माणूस उठून उभा राहिला, मला कवेत घेतलं आणि प्राचार्यांना म्हणाला तुमचं अभिनंदन, तुम्ही फार चांगला माणूस आपल्या गॅदरिंगला बोलवला. गेल्या कित्येक दिवसापासून मी शोधत होतो या माझ्या आवडत्या कवितेचा कवी कोण आहे. माझ्या एकाही भाषणाचा शेवट या कवितेशिवाय आजकाल होत नाही. तो कवी आज तुम्ही बोलावला, मला फार आनंद वाटला. हा किस्सा त्या चाणक्य हॉटेलमध्ये मी फड सरांना सांगत होतो, तुम्हाला नव्हे. आणि त्या फडसरांना म्हटले केवढा मोठा माणूस? म्हणाले हो. म्हटलं कविता माहीत होती? म्हणाले हो. म्हटलं कवी माहीत नव्हता? म्हणाले हो. म्हटलं मग त्या तांड्यावरच्या मुलीला जर कविता माहीत असेल आणि कवी माहीत नसेल, तुम्ही एवढं अस्वस्थ व्हायचं काय कारण? ते म्हणाले हो गडे. आणि मग त्यांची अस्वस्थता संपली आणि मग ते नीट जेवले. हा गमतीचा भाग सोडून द्या, पण ND पाटील सरांना ही कविता फार आवडत होती. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा लढायला शिक. आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तर भगतसिंग जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये या कवितेचं मोठं देशपातळीवर पोस्टर केलं होतं. वर भगतसिंगांचा फोटो छापला होता, खाली एकच ओळ लिहिली होती, आज भगतसिंग जिवंत असते तर काय म्हणाले असते. आणि त्यांच्या तोंडी ही माझी संपूर्ण कविता टाकली होती, आज भगतसिंग असते तर हेच म्हणाले असते. तर ती जी कविता आहे 5वीच्या पुस्तकातली, ज्या कवितेच्या लोकप्रियतेचा किस्सा म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या,
ती कविता आपणाला म्हणायची, पण मी एकटा म्हणणार नाही. तुम्हाला मला सहकार्य करायचे, पण कविता तुम्ही म्हणायची नाही, फक्त टाळ्या वाजवायचं सहकार्य करायचं. चालेल? तुम्ही फार भिडून बसलात, तुम्हाला टाळ्या वाजवायला अडचण येत नाही ना? नाही ना? वाजवता येतील ना टाळ्या? मग मी हाताची खून करील त्या पद्धतीनं टाळ्या वाजवून माझ्यासोबत तुम्ही चालायचं. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा. बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा. मित्रांनो, तुमच्या इथं मेरिटची पारितोषिकं वितरित केलेली आहेत. तुम्ही मेरिटचे विद्यार्थी आहात, तुम्ही रयतचे विद्यार्थी आहात, म्हणजे मेरिटचेच विद्यार्थी आहात. तुमचं कौतुक सगळ्या संस्था चालकांना आहे आणि ते पाहायला आज सगळे इथं उपस्थित आहेत. पण तुम्हा सगळ्यांचं काही कौतुक झालेलं नाही, तुम्ही सगळे काही मेरिटमध्ये आलेले नाहीत. पण मी तुम्हाला आज एक मेरिट देणार आहे सगळ्यांना. अर्थात ते तुमच्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला 4 प्रश्न विचारणार आहे. त्या 4 प्रश्नाची उत्तरं सगळ्यांनी दिली तर सगळे मेरिटमध्ये. सगळ्यांना पुढच्या कवितेचं बक्षीस देतो मग मी. हा गाव छत्रपतींचा गाव आहे, राजधानी आहे. साधे सोपे प्रश्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? फारच बारीक आवाज आला. हे इथंच आवाज यायला, मागचा कुठं आवाज यायला? पुन्हा एकदा विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? अंगास. आता आलं बरोबर. 4 पैकी एका प्रश्नाचं उत्तर एक मुखानं करेक्ट दिलं, 25 मार्क तुम्हाला मिळाले. प्रत्येक प्रश्न 25 मार्काचा आहे. दुसरा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? पुन्हा आवाज खाली गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? अंगास. 50% मार्क मिळाले. आता मेरिटला थोडं राहिलं.
तिसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? पुन्हा हळू आवाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? 75 मार्क मिळाले, मेरिटच्या जवळ आले. शेवटचा प्रश्न, छत्रपती जिजाऊ मुलींनो तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करत होत्या? अरे मेरिट जवळ आलं ना, 75% मार्क मिळाले. या प्रश्नाचं उत्तर दिलं की 100% सगळे मेरिटमध्ये. अवघड आहे या प्रश्नाचं उत्तर. मलाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं, म्हणून एकदा मी भयंकर अडचणीत आलो होतो. 25 वर्षापूर्वी आताची ही कुठलीच मराठी चॅनल नव्हती. एक सह्याद्री होतं आणि नुकतंच एक तिकडून तेलंगणातून इनाडू टीव्ही आलं होतं. त्याला ETV म्हणायचे. पहिलं मराठी चॅनल होतं ते, कुठलीच चॅनल नव्हती. त्यांना जिजाऊंच्या जीवनावर 25 वर्षापूर्वी एक कार्यक्रम करायचा असं ठरलं आणि राज साळुंखे म्हणून त्या कार्यक्रमाचे निर्माते होते तुमच्या या सांगली परिसरातलेच. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, सर हा असा 3 तासाचा कार्यक्रम करायचा आहे, आम्हाला स्क्रिप्ट लिहून द्या. म्हटलं ठीक आहे. ते म्हणले हे गाण्यातून आपल्याला जिजाऊंचं सगळं जीवन उभं करायचं आणि 3 तास कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं ठीक आहे. मी 18 ते 19 गाणी लिहिली, तशी 18 गाणी लिहिली. 18 गाणी लिहिली. आणि दत्ता भोसले आपल्या पंढरपूरच्या कॉलेजचे प्राचार्य होते, मराठीचे प्राध्यापक होते, मराठीतले मोठे लेखक होते. आता खूप वृद्ध झालेत. 91वे वर्ष सुरू झाले. परवा पंढरपूरजवळ त्यांच्या शेतात जाऊन त्यांचं अभिनंदन करून आलो. त्यांना ते पुस्तक दाखवलं, कारण त्या कार्यक्रमाचं पहिलं लाईव्ह प्रक्षेपण त्यांनी पंढरपूरला ठेवलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर याच्यामध्ये संभाजी महाराज आणि जिजाऊ या आजीच्या आणि नातवाच्या नात्यावर आणखी एक गाणं असायला पाहिजे. आणि म्हणून ते गाणं लिहिलं होतं, राजा शिवाजीच्या पोटी जन्मा आले 2 पुत्र, संभाजीनी राजा राम, एक सूर्या एक चंद्र, असं ते गाणं होतं. आणि ते ETVवर तेव्हा खूप गाजलेलं गाणं होतं. 19 गाणे झाले. आणि ETVनं सांगितलं की सर आणखी एक गाणं लागणार आहे. म्हटलं काय? तर ते म्हणाले जिजाऊंच्या बालपणाचं वर्णन करणारं एखादं गाणं लिहा. म्हटलं जिजाऊंच्या बालपणाची माहिती कुठेही मिळत नाही. ते म्हणाले माहिती मिळवणं तुमचं काम आहे ना, तुम्ही मिळवा कशी तरी. मग मी खूप शोधाशोध केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसलो, ऐतिहासिक पुरावे पाहिले, इतिहास संशोधकांना भेटलो. एका इतिहास संशोधकाने सांगितलं एका ओळीची माहिती उपलब्ध आहे. म्हटलं काय? म्हणाले जिजाऊ 5 वर्षाच्या असताना, शहाजी 7 वर्षाचे असताना होळीच्या दिवशी त्यांनी जिजाऊच्या अंगावर रंग टाकला आणि त्या दिवशी त्यांची सोयरीक झाली. म्हटलं ही सोयरिकीची माहिती आहे, बालपणाचं वर्णन पाहिजे आम्हाला. तर बालपणाचं काही नाही म्हणाले. म्हणून पुन्हा ETVला सांगितलं की बालपणाची काही माहिती मिळत नाही. ते म्हणले सर कसंही करा पण गाणं लिहा. मग मी थोडंसं कल्पनेचा आधार घेऊन एक किस्सा सांगत असतो मुलांना की मला खूप टेन्शन आलं की मी पोटभर जेवत असतो, कारण पोटभर जेवलं की गाढ झोप लागते, गाढ झोप लागली की सुंदर स्वप्न पडतं, सुंदर स्वप्न पडलं की टेन्शन संपून जातं. ज्या दिवशी ETVनं मला जिजाऊंच्या बालपणावर गाणं लिहायचं टेन्शन दिलं, त्या दिवशी मी पोटभर जेवलो, गाढ झोपलो, मला सुंदर स्वप्न पडलं आणि स्वप्नात आल्या राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणाल्या बाळा गेल्या अनेक दिवसापासून तू माझ्यावर छान छान गाणी लिहितो आहेस, मी स्वर्गातून पाहते आहे, आज टेन्शनमध्ये का रे? म्हटलं माय तुझ्या बालपणाचं गाणं लिहायचंय आणि माहिती मिळत नाही. त्या म्हणाले घे लिहून. त्यांनी स्वप्नात मला माहिती सांगितली आणि मी ती गाण्यात लिहून ETVला दिली. हा गमतीचा भाग सोडा, पण सगळं गाणं कल्पनेनं मला लिहावं लागलं. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक, असं ते गाणं होतं. तेही ETVचं आवडतं गाणं होतं. एकुलती एक या शब्दाचा अर्थ तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, पण जिजाऊंच्या संदर्भामध्ये हा शब्द मी विशेष अर्थानं वापरलाय. कारण जिजाऊ ज्या कुळात जन्माला आल्या त्या कुळात 3 पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नव्हती, म्हणजे जिजाऊंना आत्या नव्हती,
बरोबरीच्या पिढीत कोणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊंना बहीण नव्हती, नंतरच्या पिढीत कोणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊंना मुलगी नव्हती, 3 पिढ्यात एकच स्त्री जन्माला आली, तिचं नाव जिजाबाई. म्हणून कदाचित 3 पिढ्यांची स्त्री शक्ती तिच्यामध्ये एकवटली असेल आणि तिनं शिवाजीसारखं नररत्न जन्माला घातलं असेल. त्या जिजाऊच्या बालपणाची ही कविता. आता ह्या कवितेला देखील तुम्हाला टाळ्यांचं सहकार्य करायचे. चालेल ना? थकला नाहीत ना? कंटाळला नाहीत ना? भूक लागली नाही ना? हो, इकडे एक बसलाय जरा जास्त मेरिटचा विद्यार्थी. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे. तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. फू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर. फू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर. मारगिर की बाई भुईला टेक, मारगिर की बाई भुईला टेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. डाव मांडला जीव भांडला, डाव जितला गाव लिपला. डाव मांडला जीव भांडला, डाव जितला घाव लिपला. बाजू घेतली बाई मनात नेक, बाजू घेतली बाई मनात नेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. लाडीचे लाड पुरी वाग, हातात चुडा हिरवा ग. लाडीचे लाड पुरी वाग, हातात चुडा हिरवा ग. पायानं भरल्या मापाला ठेच, पायानं भरल्या मापाला ठेच. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे. तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक. 60 मिनिट झालीत. 1-2 कविता म्हणायच्या. आता काही न बोलता मध्ये मध्ये बोललं की कविताला जरा मजा येते, पण वेळ जातो. त्याच्यामुळं न म्हणता त्या दिवशी तुम्हाला जी म्हणून दाखवली, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. खरं तर ही कविता अर्धा तास चालते, पण ज्यांना कोणाला फार उत्सुकता आहे, यूट्यूबवर या कवितेचे इतके व्हिडिओ जागोजागचे लोकांनी टाकलेले की गावाकडे चल माझ्या दोस्ता सर्च केलं तर ते सगळे व्हिडिओ येतात. आता फक्त तुम्हाला ती कविता म्हणून दाखवतो आणि मग शेवटची एक कविता म्हणून दाखवतो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा, टाळ्या नको बाळांनो, थोडी मग माझी स्पीड वाढते आणि टाळ्यांच्या स्पीडमध्ये मला तुमच्या बरोबरीने येताना दम लागतो.
कारण तुम्ही तरुण मुलं आहात, मी 65 वर्षाचा म्हातारा आहे, त्याच्यामुळं माझी दमछाक होते म्हणून या 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 कवितेला शक्यतो टाळ्या नको. मी थोडं पाणी पितो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळा बापाचं हिरवं राहणं, काळा माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. खरं तर या कवितेला महात्मा गांधींनी गावाकडं चला असं जे म्हटलं होतं त्या कवितेचा पाया आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील जास्तीत जास्त आपली संस्था गावाकडं नेलेली आहे, खेड्यापाड्यात नेलेली आहे. आता शेवटची कविता मी म्हणतो आणि थांबतो. मला काय तासन तास मी कविता म्हणू शकतो. मला आज हे सुरुवातीचं भाषण करणं आवश्यक होतं. त्या दिवशी दळवी साहेब तुम्ही आमच्या गावी आलात. कार्यक्रम 4 तास चालला. अध्यक्षाची मोठी परीक्षा असते, 4 तास बसायचं आणि शेवटी बोलायचं. प्रेक्षक पण थांबले होते, सगळे प्रेक्षक होते, उलट वाढले होते त्या दिवशी. पण मी त्या दिवशी हे सांगितलं होतं की माझं तयार केलेलं भाषण मी सगळं बाजूला ठेवतोय. लालबहादूर शास्त्रींपासून RR पाटलांपर्यंत सेक्रेटरिएटमधल्या लोकांनी तुमच्यासारख्या कसं सगळं मदत केली त्याची सगळी हिस्ट्री मी त्या दिवशी सांगणार होतो तुमच्या आणि त्या ओमप्रकाश यादवांच्या निमित्तानं. पण मला ते उशीर झाल्यामुळे सगळं सोडून द्यावं लागलं. आज ते अकॅडमिक इथं मुद्दाम त्या दिवशी असंच मी लिहून आणलेलं होतं, पण ते सगळं बाजूला ठेवलं होतं. तर ते हे आज मुद्दाम केलं. तर शेवटची कविता मी तासन तास कविता म्हणू शकतो. त्या मला कविता पाठ आहेत फार. मला पाठांतराची काही अडचणच नाही. तुम्ही सांगितलं आता
बोलताना आपण ऑफिसमध्ये म्हटलो की मोबाईल नंबर पाठ नाही आपल्या बायकोचा आपणाला, कारण गरजच राहिली नाही, मोबाईलमध्ये तो नंबर आहे त्याच्यामुळं. मला पाठांतराचं फार वेळ होतं. या पोरांसाठी सांगतो वाचन आणि पाठांतराचं किती महत्त्व आहे ते. मित्र हो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण सरांनी माझं कौतुक केलं, ठीक आहे दळवी सरांनी, पण मी फार प्रतिकूल परिस्थिती शिकलो. आमच्या शाळा फार वाईट होत्या. त्या काळामध्ये आमच्याकडे शाळाच निघत नसत, निघाला शाळा तर शिक्षक मिळत नसत. आमच्याकडं बीएड कॉलेजेस नव्हती. आमच्याकडं सगळे धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी पहिले शिक्षण मंत्री, त्यांच्या वडिलांनी खानदेशात काढलेली जी एज्युकेशन सोसायटी होती तिथं शिकलेले खानदेशातले लोक शिक्षक म्हणून यायचे, आणि ते कधी यायचे आणि कधी येतही नसत. आम्हाला मॅट्रिकला गुरुजीच नव्हते, त्याच्यामुळे आम्ही मॅट्रिकला नापास झालेलो होतो. त्यामुळे माझा शैक्षणिक प्रवास मी नेहमी सांगतो तो फार मजेशीर आहे, पण ते सांगायला सविस्तर आता वेळ नाही. की आमच्या काळामध्ये चौथीची परीक्षा अवघड, सातवीची परीक्षा अवघड, मॅट्रिकची परीक्षा अवघड, कारण बोर्डाच्या परीक्षा. सातवीची परीक्षा मी फुकट पास झालो न देता, कारण 72च्या दुष्काळात मी चौथीला होतो, त्याच्यामुळे परीक्षा न देताच वसंतराव नाईकांनी निर्णय घेतला कोरोना काळातल्यासारखा की कोणत्याही पोरांना परीक्षा द्यायला लावू नका, पुढच्या वर्गात बसवा, फुकट पास. सातवीची परीक्षा ढकल पास आणि मॅट्रिकची परीक्षा नापास, असा मी विद्यार्थी आहे. पण फुकट पास, ढकल पास, नापासचा माझा इतिहास असला तरी त्या काळात माझं वाचन आणि लेखन त्या काळात किती प्रगल्भ होतं हे तुमच्या लक्षात येईल. मी 5वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण भगवद्गीता संस्कृतमधून 700 श्लोक 18 अध्याय मुखपाठ होते. 5वीच्या वर्गात असताना. धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय पासून ते यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, शेवटच्या श्लोकांपर्यंत. कारण आमच्या वडिलांनी शाळा गावात चांगली नसली तरी एक महानुभाव विदुषी आणून ठेवल्या होत्या आम्हाला संस्कृत शिकवण्यासाठी, आणि त्यांनी 5वीच्या वर्गात असतानाच आम्हाला अन्वयार्थासह संपूर्ण भगवद्गीता शिकवली होती आणि पाठ करून घेतलेली होती. मी 6वीच्या वर्गात असताना मला 1050 सूत्रांचा चक्रधर स्वामींचा संपूर्ण दृष्टांत पाठ होता. मी 7वीच्या वर्गात असताना आम्हाला बहिणाबाई चौधरींच्या गावातले खानदेशचे बोरणारे नावाचे गुरुजी आले, आणि मला जेव्हा समजलं की हे बहिणाबाईंच्या गावचे आहेत तेव्हा त्यांच्या मागं लागून गेलो, कारण बहिणाबाईंची मन नावाची कविता आम्हाला अभ्यासाला होती आणि मी ती फार चांगल्या पद्धतीने म्हणायचो. ते गुरुजी म्हणाले, अरे ही बाई आमच्या गावची आहे. म्हटलं मग मला सुट्टीत तुमच्या गावाला येऊ द्या. त्यांच्या मागं लागून गेलो. 7वीला असताना बहिणाबाईंच्या 52च्या 52 कविता लिहून आणल्या आणि 7वीच्या वर्गात असताना संपूर्ण बहिणाबाईंच्या कविता पाठ केल्या. मला त्या अजूनही बहिणाबाईंची कुठलीही कविता सांगा, सगळ्या कविता मला पाठ आहेत. जात्यावरच्या ओव्या तर मला इतक्या पाठ होत्या, इतक्या पाठ होत्या, इतक्या पाठ होत्या की मलाच माहीत नव्हतं किती पाठ होत्या. कारण शेवटी पाठ होत्या ना, कशा मोजायच्या, तोंडात आहेत त्या, लिहून ठेवलेल्या नाहीत. मी MA करायला विद्यापीठात औरंगाबादला गेलो तेव्हा लोकसाहित्याचे शास्त्रज्ञ, मोठे अभ्यासक, ज्यांना पुढे पद्मश्री मिळाला, ते प्रभाकर मांडे आम्हाला लोकसाहित्य शिकवायला होते. वर्गात एखाद्या लोकसाहित्याच्या तत्वाच्या विशदीकरणासाठी एखाद्या ओवीची गरज पडली तर मांडे सर म्हणायचे, इंद्रजित अशा अर्थाची एखादी ओवी म्हण रे. मी वर्गात उठून उभा राहायचो आणि एका अर्थाच्या 10 ओव्या म्हणून दाखवायचो. ते म्हणायचे, तुला किती ओव्या पाठ आहेत? एक मन म्हटलं तर 10 म्हणतोस. म्हटलं सर पाठ आहेत, त्याच्यामुळे किती आहेत माहीत नाही. त्यांच्या टेबलवर 200 पानाचं रजिस्टर पडलेलं होतं. मला म्हणाले, हे घेऊन जाऊन तुला पाठ असलेल्या ओव्या लिहून आण. मी ते रजिस्टर घेतलं. आंबेडकर विद्यापीठामधला वसतिगृह क्रमांक 1 खोली क्रमांक 93 होती माझी. त्या खोलीवर गेलो आणि मला पाठ असलेल्या ओव्या लिहायला सुरुवात केली. बाकीची कामं करत करत एक दिवस संपला, एक रात्र संपली, दुसरा दिवस संपला, दुसरी रात्र संपली, तिसरा दिवस संपला, तिसरी रात्र संपली. रजिस्टर संपलं पण माझं ओव्या लिहिणं संपलं नाही. 4थ्या दिवशी वर्गात निघून मांडे सरांना रजिस्टर दिलं. 5व्या दिवशी वर्गात मांडे सरांनी विचारलं, इंद्रजित माहित आहे का तुला जात्यावरच्या किती ओव्या पाठ आहेत? म्हटलं सर माझा वेळ सगळा लिहिण्यात गेला, त्याच्यामुळं मला काही मोजता नाही आल्या. अरे म्हणले, माझी रात्र सगळी मोजण्यात गेली ना. म्हटलं सर किती ओव्या पाठ आहेत मला? ते म्हणले, तुला जात्यावरच्या 2000 ओव्या पाठ आहेत. म्हटलं सर तुमचं रजिस्टर संपलं म्हणून मी थांबलो, मला आणखी ओव्या पाठ आहेत. दुसरा रजिस्टर लिहून दिलं तर मी पुन्हा ओव्या लिहून आणू शकतो. त्या मुलाला
2000 ओव्या पाठ होत्या, संपूर्ण भगवद्गीता पाठ होती, संपूर्ण सूत्रपाठ पाठ होता, संपूर्ण बहिणाबाई चौधरी पाठ होती, पहिलीपासून मॅट्रिक परीक्षा सगळ्या कविता मुखपाठ होत्या, अजून आहेत. तो मुलगा फुकटपास ढकलपास नापास होत होता. मी नेहमी सांगतो, तो मुलगा फुकटपास ढकलपास नापास होत नव्हता. इथली शिक्षण व्यवस्था फुकटपास ढकलपास आणि नापास होत होती. कारण त्या व्यवस्थेला कळत नव्हतं ह्याची परीक्षा कशी घ्यायची आणि ह्याला कळत नव्हतं व्यवस्थेची परीक्षा कशी द्यायची. नाही तर मी मेरिटचा विद्यार्थी होतो. मी मॅट्रिकला नापास होतो ना हयातनगर नावाच्या गावामध्ये 1978ला, तर माझ्याबरोबर 14 मुलं होती, एकही पास झाला नाही, सगळे नापास. नापासापैकी सगळ्यात जास्त मार्क मला, त्याच्यामुळे शाळेत पहिला नंबर माझा होता. हे खरं आहे, कारण कोणीच पास नाही झालं, पहिला नंबर कसा काढायचा? नापासात पहिला नंबर माझा होता. BA ला जेमतेम 45% मार्क आहेत, पण कॉलेजमध्ये कुणालाच 45% मार्क नव्हते. आणि MA ला जेमतेम 60% मार्क आहेत, पण 8 जिल्ह्यात संपूर्ण मराठवाड्यात, तेव्हा ते दुसरं विद्यापीठ नव्हतं, एकच विद्यापीठ होतं, संपूर्ण मराठवाड्यात कोणाला 60% मार्क नाहीत. त्याच्यामुळं सगळी सुवर्ण पदकं मला मिळाली होती. MA मराठीचं अण्णाभाऊ साठेच्या नावाचं सुवर्ण पदक, वाल कुलकर्णींच्या नावाचं सुवर्ण पदक, वाघो मायदेवांच्या नावाचं सुवर्ण पदक. वाघो मायदेव इकडचे, तिकडे कसं काय पारितोषिक ठेवलं? त्यांची मुलगी सुधा काळदाते समाजशास्त्राची प्राध्यापक होती त्या विद्यापीठात, समाजशास्त्रज्ञ. तिनं ते पारितोषिक आपल्या वडिलांच्या नावानं मराठी विभागासाठी ठेवलं होतं. ते सगळे पारितोषिक होते. मी मेरिटचा विद्यार्थी होतो, पण फुकटपास ढकलपास नापास हाही माझा इतिहास खरा आहे. म्हणून मुलांना सरांनी सांगितलं की वाचन लेखनाच्या प्रेरणेसाठी काही सांगा, हे सांगितलं त्याच्यासाठी. आता शेवटची कविता मी म्हणणार आहे, ही कविता म्हटल्यानंतर थांबणार आहे. ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलू शकत नाही, म्हणून मी बोलणार नाही. कारण ही कविता माझ्या जन्माची, माझ्या आईनं सांगितलेली कहाणी आहे. त्याच्यामुळं मी अतिशय भावूक होतो, त्यामुळे मी ही कविता नेहमी शेवटी म्हणत असतो. ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलणार नसल्यामुळं आधीच मी आभार मानतो की या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी, शिखर कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेच्या मला आवर्जून आपण बोलावलं. त्याबद्दल दळवी साहेब आपले आणि बोलवायला मान्यता दिलेल्याबद्दल सगळ्या संस्था चालकांचे मी खूप खूप आभार मानतो. गेल्या 1.25 तासापासून ज्या रसिकतेनं आपण सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी माझ्या कवितेला आणि बोलण्याला दाद दिली, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. मी 2 कविता म्हटल्या आणि आता 3री कविता म्हणणार आहे. पण मी शेतकऱ्यांवर 500 कविता लिहिलेल्या आहेत आणि शेतकरी हा विषय सोडून दुसऱ्या कुठल्याही विषयावर कविता लिहिलेली नाही. त्यामुळे कुणाला, तुम्हाला शिक्षकांना वगैरे वाटत असेल किंवा भालेराव सरांच्या आणखी कविता ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे, तर मला वाटतं जाताना गेटमध्ये आमचे प्रकाशक आलेले आहेत आणि त्यांनी सवलतीच्या दरामध्ये पुस्तकं उपलब्ध केलेली आहेत. माझी सगळी पुस्तकं तर उपलब्ध नाहीत, 29 पुस्तकं आहेत सगळी, त्यातल्या जवळजवळ 20 पुस्तकांच्या आवृत्त्या उपलब्ध नाहीत. 9 पुस्तकांच्या काही मोजक्या आवृत्त्या उपलब्ध आहेत, ते घेऊन आलेत. सवलतीच्या दरात ते तुम्हाला देतील. ज्यांना कुणाला उत्सुकता आहे त्यांच्यासाठी ही फक्त सूचना. शेवटची कविता. या कवितेविषयी विशेष सांगितलं पाहिजे की ही कविता 33 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी साताऱ्यात म्हटली, आयुष्यात पहिल्यांदा. 33 वर्षापूर्वी इथं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनात 33 वर्षापूर्वी ही कविता मी पहिल्यांदा म्हटली होती. त्याआधी ही कविता कुठेही म्हटली नव्हती आणि 15,000 लोक उपस्थित होते आणि ते सगळेच्या सगळे लोक उठून उभे राहिले होते त्या कवितेला अभिवादन म्हणून. आणि कविता वन्स मोर म्हणत होते. मी पहिल्यांदा अखिल भारतीयच्या व्यासपीठावर आलो. वन्स मोर म्हणजे काय मला माहीत नाही. म्हटलं काय म्हणालेत लोक? रामदास फुटाणे होते, ते म्हणले वन्स मोर म्हणायलेत. म्हटलं वन्स मोर म्हणजे काय? ते म्हणले पुन्हा कविता म्हणायलेत तुम्हाला ती. म्हटलं 15 मिनिटाची कविता पुन्हा म्हणायची सगळी. आणि सूत्रसंचालक शंकर वैद्य होते, विंदा करंदीकर अध्यक्ष होते कवी संमेलनाचे. वैद्य म्हणले वेळ नाही, उशीर झालाय, वन्स मोर वगैरे नाही. तर समोरून मॉब उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं ही कविता पुन्हा म्हटल्याशिवाय पुढचा कवी आम्ही ऐकणार नाहीत, कवी संमेलन बंद पाडू. ती कविता वन्स मोर करावी लागली होती. माझा तो आयुष्यातला पहिला अनुभव. अखिल भारतीच्या व्यासपीठावर पहिल्यांदा उभा राहिलो आणि तो साताऱ्यात उभा राहिलो. या साताऱ्याच्या भूमीनं मला तेव्हापासून जे उचललंय ते या क्षणापर्यंत मीला अजून उचललेलंच आहे या भूमीने, साताऱ्याच्या. त्याच्यामुळं या साताऱ्याच्या भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि शेवटी कविता सादर करतो. माझ्या माईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. मी आईला विचारलं, माय मवा जन्म केव्हा झाला?
तारखा फिरका तर सगळ्या खोट्याच लिहिलेल्या आहेत. NT पाटील त्यांचे सगळे किस्से सांगायचे नेहमी. कवा झाला मवा जन्म, तर माझ्या आईनं माझ्या जन्माची जी गोष्ट सांगितली ती फक्त कवितेत रूपांतरित करून तुम्हाला सांगतो. आई कवितेचं नाव आहे जन्म. दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हरण थर कापली उरात. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हरण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळा तिनं नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. बाळांनो माती लई थोर तिला कसं इसरावं.